तर मित्रांनो, माझे मागील व्हिडिओ पहा. मी तुम्हाला इतके दिवस झाले देवतांच्या कथा, रहस्यमय अवताराची प्राचीन कथा या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं असेल. पण कधी याबाबत प्रश्न किंवा कधी तुम्ही विचार केला आहे का? अरे, हा देवीची किंवा देवाची व्हिडिओ बनवतो, पण आजपर्यंत माणसाला प्रश्न पडले, देव एकच आहे का? का त्यांचे अनेक रूपे दाखवून लोकांनी देव वेगळे केले आहे का? याबाबत कधी विचार केला आहे का? तर मित्रांनो, हेच या व्हिडिओमधून आपल्याला पाहायचे आहे. एक देव अनेक रूप लोकांनी देव वेगळे केले का? या जगात देव किती आहेत? एक की अनेक? जर देव एकच असेल तर त्यांची नाव वेगवेगळी का, रूप वेगवेगळे का, आणि माणसं एकमेकांशी का भांडतात? हेच आपल्याला पूर्णपणे या व्हिडिओद्वारे पाहायचं आहे. तर मित्रांनो, भाग 1 आपण पाहूया की याबद्दल शास्त्र काय सांगतात. ऋग्वेदात एक ओळ आहे, एक सत्विप्रा बहुधा वदंती. सत्य एकच आहे, पण ज्ञानी लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात. आता सांगायचं तात्पर्य म्हणजे काय? देव एकच आहे, माणसाने त्याला नावं दिली, रूपं दिली आणि कथा दिल्या. हे सांगणं गरजेचं आहे मित्रांनो. तर भाग नंबर 2 आपण देवाची रूपं का बदलली हे जाणून घेणार आहोत. जेव्हा माणूस वेगवेगळ्या भागात राहू लागला तेव्हा त्याची भाषा बदलली, संस्कृती बदलली आणि देवाची ओळखही बदलली. तर याचं उदाहरण द्यायचे म्हटले तर हिमालयात शिव, अयोध्येत राम, मथुरेत कृष्ण. पण शक्ती तीच होती, फक्त रूप वेगळं होतं. तर मित्रांनो, भाग नंबर 3 बघून घेणार आहोत आपण की देवाबद्दल विज्ञान आणि अध्यात्म काय सांगतं. विज्ञान सांगतं संपूर्ण विश्व ऊर्जा आहे. ऊर्जा दिसत नाही, पण तिचा परिणाम दिसतो. म्हणजे सांगायचं म्हणल्यास वीज. आता विजेवरती मित्रांनो पंखा चालतो, बल्ब चालतो, मोबाईल, टी व्ही, जेवढे पण आपले म्हणजे विजेच्या वस्तू ह्या सगळ्या विजेवरती चालतात. काम वेगळं पण ऊर्जा एकच आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की देव म्हणजे तीच सर्वोच्च ऊर्जा आहे. तर मित्रांनो, देवाच्या नावाखाली भांडण कुठून सुरू झालं? भांडणं का आपण करतो? एकमेकांच्या नावाने धर्मनिरपेक्ष का राहतो किंवा एकमेकांच्या धर्माची अवहेलना का करतो आपण? हेच या 4थ्या भागातून पाहून घेणार आहोत. भांडण कुठून सुरू झालं? देवाने कधी सांगितलं नाही माझ्या नावावर भांडा. देवाने कधी सांगितलं नाही माझ्याशिवाय दुसरा खोटा आहे. देव वेगळा नाही, माणसाची समजच वेगळी आहे मित्रांनो. तर मित्रांनो, कलियुगात जगत असताना देवाची खरी भक्ती म्हणजे काय याबद्दल आपण 5व्या भागात बघून घेणार आहोत. खरी भक्ती म्हणजे आपल्या देवतांची पूजा करून दुसऱ्याच्या देवाचा सन्मान करणं, यालाच खरी भक्ती म्हणतात. खरी भक्ती म्हणजे एखाद्या गरिबाला मदत करणं, त्याला संकटातून वरती आणणं आणि त्याच्या वाईट काळात त्याला मदत करणं, याला खरी भक्ती म्हणतात. खरी भक्ती म्हणजे काय? चांगलं कर्म, ही खरी भक्ती आहे. आणि आज या काळात खूप लोक खोटी भक्ती इंस्टाग्रामवर, यूट्यूब आणि इतरत्र ॲपमध्ये पाहायला भेटते. जो व्यक्ती हृदयापासून देवाची भक्ती करतो तो कधी सादरीकरण करताना दिसत नाही, कारण त्याच्या मनात एकच, आपण जी खरी भक्ती करतोय तो प्रभू, तो ईश्वर, तो अल्लाह, तो जिजस सगळं पाहतोय. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की नाव वेगळं असू शकतं, रूप वेगळं असू शकतं, पण देव एकच आहे. आणि आपण आपलं समाजकार्य, पर्यावरणाचं रक्षण आणि देवाची भावभक्ती मनोभावी करावी, तेव्हा आपण खरे देवाचे भक्त बनाल. माझे विचार आणि यामागचे सत्य फक्त देवाशी नाही पण जनतेशी आहे. देवाच्या नावाखाली खोटी भक्ती जगासमोर आणू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्राचीन देवतांच्या कथा, अन्य डॉक्युमेंटरी आणि डिवोशनल टॉपिकसाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.